मार्च एंडसाठी आता आठवडा शिल्लक राहिलेला आहे आणि घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, याची टॅक्स वसुली जी आहे ही महापालिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. माझ्यासोबत स्वतः प्रशासक तथा आयुक्त अनिल कुमार पवार आहेत. सर, आपली आत्ता सध्याची किती टॅक्सची वसुली झालेली आहे? आपलं टार्गेट किती आहे? वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः 9.5 लाखापेक्षा जास्त मालमत्ता आहेत. त्यामध्ये रहिवासी मालमत्ता आहेत आणि वाणिज्यिक तथा औद्योगिक मालमत्ता देखील आहेत. तर आज रोजी जर बघितलं तर 357 कोटी एवढा प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेकडे जमा झालेला आहे आणि सांगायला नक्की भूषणावं आहे की 65% जास्त टॅक्स हा ऑनलाईन पद्धतीने महापालिकेकडे जमा झालेला आहे. आणि आता उर्वरित 31 मार्चपर्यंत म्हणजे ह्या आठवड्यामध्ये साधारणतः आम्हाला अजून 44 कोटी रुपये एवढा प्रॉपर्टी टॅक्स जमा करणं आवश्यक आहे. कारण की आम्ही 400 कोटी रुपयाचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पुढच्या येत्या आर्थिक वर्षासाठी 538 कोटी रुपयाचं टार्गेट आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये नवीन प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणं, त्याचप्रमाणे सेल्फ असेसमेंट नागरिकांनी स्वतः केलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीमध्ये. ते देखील आम्ही त्याचा सॉफ्टवेअर तयार केलेला आहे, जेणेकरून नागरिकांना महापालिकेमध्ये येऊन टॅक्स लावून घेण्याकरता हेलपाटे मारता येणार नाही किंवा मारावे लागणार नाही. त्याचप्रमाणे CC दिल्यानंतरच काही आपला टॅक्स लावता येतो का, त्यासाठी देखील आम्ही विकसक असतील, जमीन मालक असतील, यांच्या देखील येत्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये बैठका घेऊन त्यांना देखील कन्व्हिन्स करणार आहोत, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीने टॅक्स गोळा होईल. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की शासनाचं धोरण असं आहे की मागील वर्षी जेवढा टॅक्स गोळा केलेला आहे, जमा केलेला आहे, त्याच्यापेक्षा 10% किमान टॅक्स पुढच्या वर्षामध्ये वाढला पाहिजे, असं शासनाचं धोरण आहे. नाहीतर शासनाकडून जे काही निधी प्राप्त होतो त्याच्यामध्ये कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना देखील आमचं आव्हान आहे की आपल्याला शासनाकडून प्राप्त होणारा निधी कमी न होता करायचा नसेल तर आपण जास्तीत जास्त टॅक्स या ठिकाणी भरावा. आणि 550 कोटी रुपयापेक्षा जास्त थकबाकी मालमत्ता धारकांकडे आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता धारकांनी देखील आपला थकीत मालमत्ता कर मनपाकडे भरून आणि अभय योजनेचा फायदा त्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त कर महापालिकेला जमा करावा, जेणेकरून शासनाचे जे उपक्रम आहेत, पाणी पुरवठ्याचे असतील किंवा मलजल प्रक्रियेचे उपक्रम असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी असतील, त्या सहजरित्या मनपाला पार पाडणं शक्य होईल. सर, या टॅक्स वसुलीसाठी आपण काय वेगळ्या अशा काही उपाययोजना केलेल्या आहेत की ज्यापर्यंत तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकतात आणि लोक तुमच्यापर्यंत टच होऊ शकतात? मालमत्ता कर जास्तीत जास्त जमा व्हावा यासाठी आम्ही अभय योजना या ठिकाणी चालू केलेली आहे, जेणेकरून नागरिकांना जर मालमत्ता करामध्ये थोडी सूट दिली तर त्या ठिकाणी त्यांना मालमत्ता कर भरण्याचे प्रवृत्त होतील. हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या थकीत मालमत्ता आहेत त्या थकीत मालमत्तांमध्ये दंड पण लावला आहे आणि व्याज पण लावला आहे, जे आपण कायद्याप्रमाणे त्या गोष्टी आपण करत असतो. आम्ही शासनाकडे देखील प्रस्ताव पाठवलेला आहे. पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत शास्ती आणि दंड कमी करावा यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही गव्हर्नमेंटला देखील लिहिलं आहे की याच्यामध्ये दंड आणि व्याज जर काही कमी करून मिळालं किंवा माफ करून मिळालं तर जास्तीत जास्त लोक तो थकीत मालमत्ता कर मनपाकडे भरतील आणि मनपाला देखील त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल. हा देखील दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे की बऱ्याच वेळा इथं नोकरदार वर्ग आहे जो बाहेरगावी नोकरीला जातो, म्हणजे मुंबईत जात असेल, नव्या मुंबईत जात असेल, ठाण्यात जात असेल, इकडे बोईसरला जात असेल किंवा वापीला जात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये नागरिक फक्त इथं मुक्कामा करता येतात किंवा कुटुंबासाठी येत असतात, तर यांना प्रत्यक्षात महापालिकेमध्ये येऊन तो टॅक्स भरता येत नाही. त्यासाठी आम्ही सेल्फ असेसमेंट म्हणजे ऑनलाईन पद्धतीने त्या नागरिकाला तो टॅक्स कसा भरता येईल, पेमेंट गेटवे त्याला चांगल्या पद्धतीने कसे उपलब्ध होतील, या दृष्टिकोनात आम्ही एक संगणकीय प्रणाली देखील तयार केलेली आहे आणि येत्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून ती चालू करणार आहोत, जेणेकरून नागरिकांना घर बसल्या का त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून देखील त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स किती आहे आणि तो कधीपर्यंत भरायचा आहे, आभा योजना काय आहे, या दृष्टिकोनात माहिती मिळेल आणि ते स्वतःच असेसमेंट करतील टॅक्सचं की मला माझ्या प्रॉपर्टीला किती टॅक्स लागू शकतो जर नवीन टॅक्स प्रॉपर्टी बांधलेली असेल तर. अशा दृष्टिकोनाने असेसमेंट देखील ते करणार आणि भरणा देखील ते आहेत. त्यामुळे तो देखील उपाययोजना आम्ही या ठिकाणी करतोय. सर, नागरिकांसाठीच कुठलं नेमकं आव्हान असणार आहे? त्यांच्या टॅक्समुळे या शहराचा काय विकास होऊ शकतो? केंद्र आणि राज्य शासन आपल्याला प्रत्येक
प्रकल्पासाठी 70% पर्यंतचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध करून देत असतं. मग उरलेला 30% जो निधी असतो तो मनपाला महसुलाच्या रूपात जमा करायचा असतो. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे असतील तर 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे पाणी पुरवठा, म्हणजे नागरिकांच्या घरापर्यंत चांगल्या पद्धतीने ट्रीटेड वॉटर मिळेल यासाठीच्या उपाययोजना. दुसरा मुद्दा म्हणजे की जेवढं आपण पाणी देतो त्याच्यातून 80% मलजल तयार होत असतं. तर त्या मलजलाची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लावणं, जेणेकरून सॉईल पोल्युशन होणार नाही आणि नदी नाल्यांचं पाणी खराब होणार नाही, हा दुसरा दृष्टिकोन आहे. आणि तिसरा म्हणजे आपल्या शहराचे जे भौगोलिक परिस्थिती बघितली असतं तर पाणी पावसाळ्यामध्ये साचण्याचं फार प्रमाण होतं. तर त्या ठिकाणी आपल्याला काँक्रिटीकरण ज्या ठिकाणी असे काही पॅचेस असतील त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणं, रस्त्यांच्या परिस्थिती सुधारवणं, रस्त्यांची उंची वाढवणं, काही ठिकाणी आपल्याला कल्वर्ट्स तयार करणं, अशा अनेक बाबी आहेत. तर यासाठी आपल्याला आपण हे 7 प्रकारचे प्रकल्प आपण आता हाती घेतलेले आहेत. त्यासाठी आपल्याला 1018 कोटीपेक्षा जास्त 30% आपल्या हिस्स्याची रक्कम जमा करावी लागणार आहे. तर 2 वर्षात ही रक्कम जमा करायची असल्याने जास्तीत जास्त मालमत्ता कर नागरिकांनी भरावा, एवढंच मी महापालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना सुजन नागरिकांना आवाहन करतो. निश्चितच महापालिकेचा टॅक्स जर इथल्या प्रत्येक करदात्यांनी भरला तर शहराचा विकास आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि शासनाच्या ज्या येणाऱ्या योजना ज्या आहेत या शहरामध्ये आपण राबवू शकतो. असं त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी आपला जो टॅक्स आहे हा भरावा असं आव्हान सुद्धा पालिकेकडून करण्यात आलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.